चालले सर्व, तर यांचे व्हिडिओ शूट करतायत. गुड मॉर्निंग. तर मगाशी उठलोय, चहा वगैरे झाला आणि कृषिकाला आत्ताच ट्युशनला सोडून आले आणि बाकीची कामं पण तेव्हाच मी आवरून घेतली. जेव्हा ती नाश्ता वगैरे करत होती तेव्हा कपडे वगैरे धुवून झाले आणि आता जेवणाचीच तयारी करते. एकीकडे भात लावला आहे, डाळ शिजत ठेवली आहे. आणि काल तर आम्हाला ड्रॉप होता, पिकअप नव्हता, पण आजपासून पिकअप ड्रॉप दोन्ही आहे कृषिकासाठी. आणि 12:30ची स्कूल आहे, म्हणजे आजपासून प्रॉपर रेग्युलर स्कूल चालू झाली आहे. अजून डब्याची तयारी करायची आहे. तोपर्यंत लादी वगैरे पुसून घेते. तिला यायला अजून टाईम आहे, 10 ते 11:15पर्यंतचा क्लास असतो. चला. तर आत्ताच डाळ भात वगैरे झालं आणि कृषिकाची स्कूलची तयारी केली. जर टिफिन रेडी केला, पण अजून मच्छी घ्यायला गेले नाही, कारण का हिला परत लवकर क्लासवरून आणायचं होतं, रेडी करायचं होतं. नाही रे बाळा, आहे स्मरण. चल. तर आता हिची स्कूल बस पण येईल 12:30 वाजता. म्हटलं हिला सोडलं ना की मग मच्छी आणायला जाईन. चला, आठवणीने टीचरला बुक्स द्या. तर आमची स्कूल बस आली आहे. चला, किती वाजता येईल रिटर्न? पाठवायला. तर कृषिकाला आत्ता स्कूल बसमध्ये सोडलं आणि मी निघाले मार्केटला जायला. आणि रिक्षाने चालल्या. वहिनी तिथे मध्येच उतरल्या, शिवची मम्मी. आणि एवढं ऊन आहे, म्हटलं मला चांगलं होणारच नाही. जाताना मी कशी पटकन जाईन, पण आता एवढं ऊन आहे. परत मच्छी मार्केट बंद होईल, 12:30 वाजून गेलेत. मला रिक्षानेच जाते. तर आत्ताच मच्छी मार्केटला आले. बघू आता काय मच्छी आहे. अर्धा बाजार तर संपला. काय आहे? माझी मैत्रीण आले. हा बघा आहे त्या काय माईमचा हलवा आणि हे बॉम्बला आहे. हे बघ, हे बॉम्बला. कसे बॉम्बे? बारीक बांगड्या आहेत. आजकाल कोळंबी. हे आजी बांगडे कसे का? शंभर. तर घरी आले, पटकन बांगडे साफ वगैरे केले, धुतले आणि मसाला लावून मॅरिनेट करून 5 मिनिटं ठेवले होते. एकीकडे तेल तापत ठेवले. चांगलं तेल तापले, त्यात लसूण टाकले फोडणीला. तर आता हे चालले सर्व, तर यांचे व्हिडिओ शूट करतायत. तोंडावर घे ना ते. परत या. हो, कधी डेट फिक्स करतोय बघू. पायल कुठे गेली? तर मगाशी जेवण वगैरे झालं आणि संकेत आता रीना हे सगळे होते ते आजच मालवणला जायला निघाले. तर वरच्या रूममध्ये थोडाफार पसार आहे, ते आवरायला आली आहे. बघा, ते सगळं आवरून घेते इथलं, कारण का आपल्याला उद्या 2 दिवसापासून शूट झालं. शनिवार रविवार झाला किरणचा कामाचा दिवस की रिटर्न आपल्याला व्हिडिओ शूट वगैरे करायचे आहेत, त्यामुळे सगळं पटापट आवरून घेते. चला. तर जवळजवळ 4:30 वाजल्यापासून साफसफाई केली होती. 4:30 झाले, 5:30 वाजल्यापासून 6:30 वाजून गेले. तर वरच्या घराची साफसफाई सगळं व्यवस्थित करून झालं आणि आता आले खालच्या रूमवर, कारण का खूप दिवस झाले हे पण झाडलं नव्हतं, वेळच मिळाला नाही. ईश्वरीशी फोनवर बोलत बोलत मी पोचले मम्मीच्या इथे खाली, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला. तर लिफ्ट ही आत्ताच गेली. एक लिफ्ट वर गेले, सगळ्या लिफ्ट तिने पण वरती गेल्यात. तर आत्ताच लिफ्टमधनं बाहेर उतरले आणि इकडे 19 फ्लोअरला काय म्हणा, 19च्या वरच्या फ्लोअरला म्हणा आलात ना, एवढी गार मस्त हवा लागते ना, लय भारी हवा लागते. बघूया मम्मी काय करते.
ते काय खुर्चीत बसलेलेच आहेत. काय झालं, पीठ मळते का ग? सकाळी चपात्या नाही केल्या? कृष्णा झोपली आज. तर मम्मीने आज सुकी कर्दी केली, तिखट डाळ मस्तपैकी खाऊन जाते एकच. तर आत्ताच मम्मीकडून जेवून निघाले. आज कृष्णा आली नाही घरी, झोपली, एवढी दमली ती. आणि आता इथून निघते. चला, जायच्या आधी एक नजारा दाखवते. मस्त वाटतं रात्रीचं, गार हवा येते. समोरची बिल्डिंग अजून बनते. तर हा बेडवाला माणूस गेला तर किरण आहे. मला ह्या रस्त्याने कामावर नाही त्यांना भेटतोच, मम्मीकडे जाते तेव्हा. किरण भेटला मला आणि पिकअप केलं मला आणि आता घरी चाललो आहे. तर आत्ताच मम्मीकडून आले आणि हे जे साफसफाई केली मगाशी त्याचा हा कचरा आहे. जर आता टाकलं नाही ना तर रात्री घूस येऊन घाण करून जाईल. तर आत्ताच कचरा फेकला. आणता आणता माझ्या हातातून जरा सटकलं, त्यामुळे जोरात हातच दुखायला लागला. आणि आता बघते आता आईस्क्रीम नाही तर काहीतरी फीस तरी पियायला घेते, कारण जेवण झालं, पोटलाही गच्च होतं. दादा एक ॲपी द्या ना. तर आत्ताच वरच्या रूमवर आले आणि आता बेड अंतरते झोपण्यासाठी. आणि माशांचं हे टँकची लाईट सकाळपासून चालू असते, रात्रीच्या मी बंद करतो. तर आत्ताच बेड लांब केला, त्याच्यावर अंथरूण घातलं आणि इकडे त्याच्या उशा ठेवल्यात, कारण का आतमध्ये टाकलं तर बेड परत अडकत राहतो. त्यामुळे आता किरण आणि क्रिशिका तर खाली आहेत, थोड्या वेळाने वरती झोपायला येऊ. आणि आज वरच्या रूमची खालच्या रूमची थोडीफार साफसफाई केली. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.